श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती, मंगळवेढे सोडविले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनी या निघाले, अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बेसले, यतिराज स्वइच्छेने. येथे एक अविंद होता, तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्य वास्तव निश्चिती, आले टोळपाचे गृहापती. स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योगायोगदिक काही, चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करिती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. ते पासूनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहापती, आले कुणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरात, यती विख्यात पातले. वार्ता ऐसी एकोणी, राव बोलल्या काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकाळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. पडोपचार्ये पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासमंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणामस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.